परमामृते रसना ओलावली, परमामृते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी, सकळही तेथे ओळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंदाच्या, सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप, सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप, ओतले स्वरूप माझी तया, सकळही तेथे ओळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंदाच्या, तुका म्हणे जेथे वसे भक्तराव, तुका म्हणे जेथे वसे भक्तराव, तेथे नांदे देव संदेह नाही, सकळही तेथे ओळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंदाच्या, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम, खलानिशबादापनोदार समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, सोणोपन्त तथा गुणिजनतया मामासे बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती, पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो, आयशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो, तुम्ही संत माझिया कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने वडा होईन मी, हे सारस्वताची गोड, तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधाने अमृते वाड, शिंपोणी की जे विठ्ठला परमामृते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी,
सकळही तेथे ओळली मंगळी, वृष्टी केली जळी आनंदाच्या. संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निसरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने भगवान श्री गणेशरायांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी संपन्न होत असलेल्या या अखंड हरिनाम यज्ञाच्या 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. विठाला अखंड हरिनाम सप्ताह मंडळ सानपाडा या परिसरामध्ये राहणारी सगळी भाविक भक्त वारकरी मंडळी, आळंदीची आमची सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य गायनाचार्य आदी करून तुम्ही सर्व सुहृत श्रोते या सर्वांच्या समुपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य उत्सव संपन्न होतोय. रविवार ते रविवार असा धरून या सप्ताहाचं नियोजन होत राहतं. फक्त मध्ये गणेश जयंती यायला पाहिजे, मग ती दुसऱ्या दिवशी येऊ तिसऱ्या दिवशी येऊ अशा पद्धतीने असा या सप्ताहाचं आयोजन प्रतिवर्षी घडतं आहे. त्याच्या 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. यथामती यथाशक्ती श्री गुरुदेवांच्या कृपेने अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय परमामृताचा परिणाम सांगतायत. जो कोणी आपल्या जीवनामध्ये अमृत प्राशन करतो ते अमृत पिल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय परिणाम पाहायला मिळतो तो परिणाम या अभंगातून तुकोबरायांनी व्यक्त केलेला आहे. आता हा परमामृताचा परिणाम आपल्याला पाहायचा आहे, पण त्याच्या अगोदर नेमकं अमृत कशाला म्हटलं जातं ते थोडंसं शोधावं लागेल. कारण माणसांनी हा अमृत शब्द इतका खाली आणून ठेवलाय की सकाळची झोप घालवण्यासाठी जो चहा पिला जातो लोक चहाला सुद्धा अमृत म्हणतात. हॉटेलवरती आपल्याला वाचायला मिळतं अमृत तुल्य, लोक चहाला अमृत म्हणू लागलीत. त्यामुळं नेमकं खरं अमृत कशाला म्हटलं जातं याचा शोध आणि बोध आपल्याला घडायला पाहिजे. अमृत त्याला म्हटलं जातं की जे पिल्यानंतर मनुष्य अमर होतो. चहा पिऊन आजपर्यंत कोणी अमर झालेला ऐकिवामध्ये नाही. उलट चहा पिल्यानंतर वेगळे वेगळे रोग झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्याची सुरुवात अमृतासारखी गोड आहे पण परिणाम मात्र अमृतासारखा नाही. साखरेसारखे पदार्थ आहेत, बासुंदीसारखे पदार्थ आहेत, लागायला आपल्याला गोड लागतात, सहज त्यांना आपण उपमा अमृताची देऊन टाकतो, पण परिणाम मात्र अमृताचा मिळत नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात यत्तदग्रे अमृतमिव परिणामे विषोपमम. ज्यांची सुरुवात अमृतासारखी गोड आहे पण ज्यांचा परिणाम मात्र विषासारखा भयंकर आहे. हे सगळे गोड पदार्थ मृत्यूलोकातले आपल्याला लागायला गोड लागतात पण यांचा परिणाम मात्र गोड नाही. ज्याची साखर वाढलेली आहे, ज्याला डायबिटीज झालाय, त्याला विचारा चहा अमृत आहे का विष आहे, तो सांगेल ते अमृत नाही, कारण त्याचा परिणाम चांगला नाही. मग नेमकं कशाला अमृत म्हणायचं, नेमकं अमृत कशाला म्हणायचं याचा बोध होणं गरजेचं आहे. अमृत नेमकं काय आहे हे जर आपल्याला कळलं नाही तर अमृत समजून आपण बाकीचंच काहीतरी पीत राहू आणि परिणाम अमृताचा पाहत राहू. ज्ञानोबराय सांगतायत कोणीतरी पुराण श्रवणासाठी गेला आणि पुराण ऐकत असताना त्याने असं ऐकलं की जे सफेद रंगाचं आहे त्याला अमृत असं म्हटलं जातं. घरी आला, घरी भात शिजण्यासाठी चुलीवरती ठेवला होता. त्या भाताचा जो कांजी आहे, जो पेज आहे, ती पेज ती वरती त्याने पाहिली सफेद रंगाची आहे. त्याला असं वाटलं याला अमृत म्हणायला काही हरकत नाही.
ग्लास भरून त्या भाताचा कांजी काढला आणि पिला आणि वाट पाहतोय की मी आता अमर होणार आहे. तैसा कृतनिश्चय वाया गेला, जैसा कोणी एक कांजी प्याला आणि परिणाम पाहू लागला अमृताचा. अमृताचा परिणाम आपल्याला काहीही पिऊन मिळणार नाही. म्हणून नेमकं खरं अमृत कशाला म्हणायचं याचा विचार आपल्याला करावा लागेल. विढाला नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये गरुडाच्या अमृत हरणाचा प्रसंग सांगितलेला आहे. आणि हा गरुडाच्या अमृत हरणाचा प्रसंग सांगत असताना त्या ठिकाणी ओघाने 5 प्रकारचे अमृत कोण पितं आणि त्याचा परिणाम त्यांच्यावरती काय काय होतो हा परिणाम सुद्धा नाथ महाराजांनी सांगितलेला आहे. पहिला अमृत नाथ महाराज सांगतायत की ज्याला स्वादामृत असं म्हटलं जातं. हे स्वादामृत कोण पितं? स्वादामृत स्वर्गामध्ये असलेल्या अप्सरा पितात. त्याचा परिणाम त्यांच्या ठिकाणी असा होतो की त्या स्वादिष्ट होतात. म्हणजे स्वादामृताचा परिणाम स्वादिष्ट करणे असा आहे, अमर करणे असा नाही. त्यामुळे स्वादामृताला सुद्धा खरं अमृत म्हटलं जात नाही. दुसरं अमृत नाथ महाराजांनी सांगितलं ज्याला तृप्ती अमृत असं म्हटलं जातं. हे तृप्ती अमृत देवता पितात. त्याचा परिणाम त्यांच्या ठिकाणी असा होतो की त्यांना शुद्धेची बाधा होत नाही. भूक लागलेली त्यांना कळत नाही. शुद्धा त्यासी बाधिना म्हणजे भुकेची निवृत्ती करणं हा तृप्ती अमृताचा परिणाम आहे. ते पिऊन सुद्धा मनुष्य अमर होत नाही. त्यानंतर तिसरा अमृत नाथ महाराजांनी सांगितलं ज्याला उन्माद अमृत असं म्हटलं जातं. हे उन्माद अमृत दैत्य पितात आणि दैत्य हे उन्माद अमृत पिल्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की हे दैत्य उन्मत्त होतात. त्यांना चांगलं काय वाईट काय हे कळत नाही. धर्म काय अधर्म काय याचं ज्ञान राहत नाही. म्हणजे जे पिल्यानंतर मनुष्याच्या बुद्धीवरचा ताबा हरवून जातोय त्याला उन्माद अमृत असं म्हटलं जातं. हे अमृत केवळ दैत्यच पित होते असं नाही. आताही हे उन्माद अमृत पिणारे आहेत, पण ते सगळे दैत्यांच्याच कोटीमधले आहेत, कारण ते दैत्यांचं पेय आहे. म्हणून असं उन्माद अमृत त्यालाही खरं अमृत म्हटलं जात नाही. ज्याने लिव्हर खराब होऊन लवकर मरावं लागणार आहे त्याला अमृत कसं म्हणायचं. त्यानंतर चौथं अमृत नाथ महाराजांनी सांगितलं ज्याला सुप्तामृत असं म्हटलं जातं. सुषुप्ती अमृत. सुषुप्ती अमृत म्हणजे आपली झोप. झोपेला शास्त्राने अमृत म्हटलेलं आहे, कारण झोप लागायला गोड लागते. झोप गोड लागते म्हणूनच माणसे पहाटे काकड्याला उठत नाही, शांतपणे झोपून राहतात. झोप अत्यंत गोड लागते. आता कीर्तनाची वेळ बदलली नाही तर 9 ते 11च्या कीर्तनामध्ये लोक कीर्तनामध्ये सुद्धा हे गोड अमृत पीत राहतात. झोप लागायला गोड आहे पण झोपेचा परिणाम गोड नाही. गाडी चालवणाऱ्या एखाद्या गाडीवाल्याला जर एक क्षणभर झोप लागली तर त्या झोपेचा परिणाम काय होतो याचा विचार आपण करा. झोप लागायला गोड आहे पण झोपेचा परिणाम गोड नाही. पंचदशीकारांनी एका शब्दामध्ये झोपेचा दोष सांगत असताना सांगितलं आगामी दुःख बीजम. झोप म्हणजे भविष्यातील सगळ्या दुःखाचं बीज आहे. झोपाळू माणसं जास्त झोपा काढून आपला वर्तमान काळ वाया घालवतात. साधना करत नाहीत, प्रयत्न करत नाहीत, काम करत नाहीत. परिणाम असा होतो की भविष्यामध्ये त्यांना दारिद्र्य भोगावं लागतं. म्हणून झोप लागायला गोड आहे पण झोपेचा परिणाम मात्र गोड नाही. मग आता सरते शेवटी अमृत म्हणून जे प्रसिद्ध आहे, देव आणि दानवांनी ज्याच्यासाठी समुद्र मंथन केलं असं समुद्र मंथनातून निघालेलं जे अमृत आहे त्या अमृताला तरी खरं अमृत म्हणायचं का, तर त्याला सुद्धा संत खरं अमृत मानायला तयार नाहीत. देव आणि दानवांनी ज्या अमृतासाठी समुद्र मंथन केलं, भगवंताला कुर्मावतार धारण करावा लागला, मेरू पर्वताला आपल्या पाठीवरती तोलून धरावं लागलं, शेष भगवंताला जिथं दोरी केली गेली
एका बाजूने दानव आणि दुसऱ्या बाजूने देव यांनी धरून त्या मेरू पर्वताला रवी सारखं घुसळण करून समुद्र मंथनातून जे बाहेर निघालं त्याला खरं अमृत मानावं का? तर ज्ञानोबारायांनी त्या समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या अमृताची चिकित्सा केली. ज्ञानोबाराय सांगतायत एकाच उदरामधून जे बाहेर पडतात त्यांना सहोदर असं म्हटलं जातं. म्हणजे भाऊ, एकाच आईच्या उदरामधून जर दोन मुलं जन्माला आली ती एका उदरामधून बाहेर येतात म्हणून त्यांना सहोदर म्हटलं जातं, भाऊ म्हटलं जातं. ज्ञानोबाराय सांगतायत ज्या समुद्र उदरामधून हे अमृत बाहेर पडलं त्या समुद्रामधून हलाहल विष सुद्धा बाहेर पडलं. म्हणजे विष आणि हे अमृत हे नात्याने सहोदर झाले, भाऊ झाले. मग ज्याचा भाऊ विष आहे त्याला अमृत कसं म्हणायचं? ज्ञानोबाराय सांगतायत जे काळ कुटाचे सहोदर मृत्यू भ्याने प्याले अमर. मृत्यूच्या भरणान भयाने देवतांनी समुद्र मंथनातून बाहेर पडलेलं अमृत पिलं. त्यांना असं वाटलं याने आपण अमर होऊ, पण समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या अमृताने देवता अमर होऊ शकल्या नाहीत. ज्ञानोबाराय सांगतात की हे अमृत पिणारे इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. दिनीचे पुरंदर 14 जाती. मग जर हे अमृत पिऊन एका दिवसात 14 इंद्र मरत असतील तर याला अमृत म्हणायचं का? ऐसा कवण एक शिराब्धीचा रसू वायाची अमृतपणाचा आभासू. असा कोणीतरी एक शिराब्धीचा बाहेर पडलेला रस त्याला व्यर्थ अमृत म्हटलं जातं. म्हणजे ते सुद्धा खरं अमृत नाही. महाराज, अगदी साखरेपासून गोड पदार्थांपासून ते समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या अमृतापर्यंत जर एकही अमृत खरं अमृत नाही तर मग खरं अमृत म्हणायचं कशाला? या खऱ्या अमृताची चिकित्सा आपल्याला शास्त्राने करून दिली, संतांनी करून दिली. कठोपनिषदामध्ये यम नचिकेत्याचा संवाद आहे. यमाने नचिकेत्याला ब्रह्मविद्या दिल्यानंतर ब्रह्मविद्येची स्तुती करत असताना यम असं सांगतायत की जे तत्व सर्व प्राणी मात्रांना जिवंत ठेवताय, म्हणजे तुम्ही आम्ही झोपल्यानंतर सुद्धा आपल्या प्राणांचं रक्षण करणारं जे तत्व आहे त्या तत्वाला अमृत तत्व असं म्हटलं जातं. मग आपल्या प्राणाचं रक्षण करणारं तत्व कोणतं आहे? हे तत्व सांगत असताना जे सच्चिदानंद परब्रह्म तत्व आहे त्या परब्रह्माला अमृत असं म्हटलं जातं. येषु सुक्तेषु जागरते कामं कामं पुरुषो निर्मिमाणः तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेव अमृतम् उच्यते. येषु सुक्तेषु जागरते. झोपल्यानंतर सुद्धा जे तत्व आपली प्राणधारणा करतंय तदेव शुक्रम तद्ब्रह्म तदेव अमृतम उच्यते. त्यालाच अमृत असं म्हटलं जातं. म्हणजे परब्रह्माला अमृत शब्द वापरला जातो. ही जी उपनिषदांची भाषा आहे संतांची भाषा सुद्धा अगदी अशीच आहे. नामदेवराय सांगतायत विटेवरती उभा असलेला जो परमात्मा पंढरीनाथ आहे तो परमात्मा पंढरीनाथ म्हणजे साक्षात अमृत स्वरूप आहे. म्हणजे अमृत शब्द इतर पदार्थांसाठी वापरला जात नाही, भगवंतासाठी वापरला जातो. नामदेवराय सांगतात तो इतका सुंदर आहे, डोळस आहे की अमृताला आटवल्यानंतर जो आकार प्राप्त व्हावा तो आकार म्हणजे विटेवरती उभ्या असलेल्या परमात्मा पंढरीनाथाचा आकार आहे. विठ्ठल श्रीरंग
प्रधान